नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं आपल्या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा म्हणजे 10 सप्टेंबरचा भाग पाहत आहोत. तर कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की सोहमने अद्वैतला नको नको ते बोलून दुखावलेलं असतं. अक्षरशः तू माझा भाऊ नाही आणि कोणीही नाही असं दारूच्या नशेत त्याने हातसुद्धा उचललेला असतो. त्यामुळे अद्वैत दुखावला गेलेला असतो. आणि दाय मोकलून ढसाढसा तो रडू लागलेला असतो. कला तिथे नसते, परंतु कला त्याला सावरायला येते. कला दिल्लीला गेलेली असते, परंतु अद्वैतला भास होतो कला इथे आले. इकडे आबा म्हणतात सोहम उठला का? अनामिका म्हणते नाही. आता आबा म्हणतात झालं ते झालं, सर्व विसरून जावा, त्याला कोणी काही बोलू नका. अद्वैत एअरपोर्टवरती कलाला न्यायला गेलेला असतो, परंतु कला फोन उचलत नसते. अद्वैत खरेच्या घरी फोन लावतो आणि विचारतो खरे तिकडे आले आहे का? खरेबाई म्हणतात, अहो तुम्हीच शोधाना जावे बापू. यावर्षी प्रत्येक वर्षी कला या दिवशी देवी आईच्या मंदिरात जाते. आता कलाचा बड्डे असतो हे अद्वैतला माहिती नसतं. बड्डे निमित्त कला आई अंबाबाईच्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन मनोभावे दर्शन घेत असते. अद्वैत कलाला घरी घेऊन येतो. घरी आल्यानंतर कला खूप आनंदी असते, कारण तिचा आज बड्डे असतो. ती हसत असते, बागडत असते. तिला खूप आनंद होत असतो. तिला वाटत असतं की अद्वैत माझा बड्डे स्पेशल करणार आहे. आता इकडे बड्डे निमित्त रोहिणी आणि राहुलने कलाच्या बड्डेमध्ये विघ्न आणणार असतात, कारण अद्वैत बड्डे निमित्त कलाला खूप छान असं सरप्राईज देणार असतो. तर पाहूयात पुढे काय होणार.